दीर्घ आयुष्य जगायचंय का? बिझनेस किंवा करिअर मध्ये पुढे जायचंय? पैशांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? शत्रूंचा विनाश करायचा आहे का? हे सर्व तुम्ही मिळवू शकता जर या नवरात्रीच्या दिवसात या 9 गोष्टींचं मोठ्या सावधपणे पालन केलं तर. चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून रामनवमी पर्यंत चैत्री नवरात्री साजरी केली जाते. यावेळी ती 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत आहे. या 9 दिवसांत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते पाहूया. पहिली गोष्ट, खोटं न बोलणं, कपट न करणं. दुसरी, कोणाची वस्तू हडपणं, दुसऱ्याचा हक्क घेणं बिलकुल नाही. तिसरी, परस्त्रीकडे वाईट नजरेनं न पाहणं, मैथून हस्तमैथून त्यागायचंय, ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. चौथी, दुसऱ्याची निंदा चुकूनही करू नका, निंदकांच्या संगतीपासूनही दूर राहा. पाचवी, कुसंगतीपासून दूर राहा, आपसात भांडण तंटे करू नका, पण जर कोणी आपल्या संस्कृतीवर प्रहार करत असेल तर योग्य उत्तर देण्यासही चुकू नका. सहावी, शक्य असेल तर आपल्या फोनचा वापर कमीत कमी फक्त गरजेपुरताच करा, जेणेकरून अश्लील चित्रपटांच्या जाळ्यात तुम्ही अडकणार नाहीत आणि रील्स वगैरे पाहण्यामध्ये वेळ वाया जाणार नाही. सातवी, मांसाहार तर दूरच, पण कांदा लसूण आणि तामसिक अन्नही त्यागा. आपल्या कष्टाच्या कमाईचं सात्विक अन्नच ग्रहण करावं. पूर्ण नवरात्रीत उपवास खूप फायदा देईल, पण देश काल प्रकृती पाहून किमान शेवटचे 3 दिवस उपवास जरूर करावा. व्रताचा फलाहार घेऊ शकता आणि हो, पहिले 6 दिवसही आहार हलका ठेवा. आठवी, दारूलाही ठामपणे नाही म्हणायचंय. आणि 9वी, सर्वात महत्वाची गोष्ट, नवार्ण मंत्राचं अनुष्ठान. नवार्ण मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. 108 मणक्यांच्या माळेला गौमुखीत झाकून जप करा. अशा किमान 11 किंवा 21 माळा रोज जपण्याचा संकल्प घ्या. मन लागत नसेल तरीही जप नक्की करा, नक्की फायदा होईल. या 9 गोष्टींचं पालन जो करेल तो नक्कीच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं सर्व मिळू शकतो. माहिती खूप कामाची आहे, नक्की शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा. हरिओम.